एका बाजूला आहे नवलाई भराडी विठ्ठलाई स्पोर्ट्स रेटरे आणि दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर। पाहूया नवलाई देवी भराडी देवी विठ्ठलाई देवी पावतीये की दुसऱ्या बाजूला ज्योतिबाचा गुलाल इथे उधळला जाईल। चला पुढच्या 30 सेकंदांमध्ये सामना सुरू करून घ्या विनंती असेल, फार वेळ खर्च होतोय। चला शित्तूर संघ, चला प्लीज मॅचला लवकर सुरुवात करून घ्या विनंती आहे मित्रांनो। चला आयोजकांना सहकार्य करा मित्रांनो, आपल्या देखील गावाचं आयोजन इथून पुढे असणार आहे मित्रांनो। थंडीचे दिवस आहेत, दिवस लहान असतो त्यामुळे वेळ आपल्याला कमी मिळतो, याचं देखील आपण सर्वांनी कृपया वातावरणाचा हवामानाचा देखील आपण इथे थोडासा अंदाज घ्यावा आणि जेवढा वेळ आपण या चर्चेला घालवतोय तेवढ्या वेळामध्ये एक सामना पूर्ण होऊ शकतो याची देखील दक्षता घ्या। गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज प्रसाद आपल्या संघासाठी गोलंदाजी हाताळायला येईल, तर फलंदाजीसाठी सुमित आणि अजय। नवलाई भराडी विठ्ठलाई स्पोर्ट्स रेटरे हा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल। सुमित आणि अजय ही जोडी, एका बाजूला सुमित तर दुसऱ्या बाजूला अजय पाटील। स्ट्राइक वरती सुमित पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राइकिंग एंडला अजय पाटील। टाळ्यांच्या कडकडाटात सामन्याला होतीये सुरुवात। पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज प्रसाद झालाय तयार, गोलंदाज तयार, फलंदाज तयार, तुम्ही आम्ही सगळे तयार। पाहायला कोण करेल पहिला वार, सेमीफायनल क्रमांक 1 आणि एका ओव्हरची मॅचचा पहिला चेंडू, गोलंदाज तयार। सोडून दिलाय चेंडू, सोडून दिलाय, डेड बॉल आहे, कशासाठी थांबवलं जात आहे। चला विनंती असेल, फार वेळ खर्च होतोय मित्रांनो, अंधार पडलेला आहे, अजून 2 मॅचेस यानंतर खेळवायचे आहेत, आपण सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवा। पहिल्या चेंडूवरती स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, तिथे पायाने चेंडू अडवला गेलाय। क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचं प्रात्यक्षिक, मात्र काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पहा, अतिशय चित्त्याच्या चपळाईने दोन्ही फलंदाजांनी 22 यार्डची जी खेळपट्टी आहे ना ती कव्हर केली आहे, एकदा नाही 2 वेळा कव्हर केली आहे। 2 धावा पहिल्या चेंडूवरती। पुढचा चेंडू घेऊन प्रसाद पुन्हा एकदा तयार। प्रसादने मागच्या मॅच मध्ये देखील घातक गोलंदाजी केली होती, याही वेळेस घातक चेंडू, मिनी हेलिकॉप्टर सजवलाय, अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय, डीप मिड विकेटला चेंडू अडवला गेलाय आणि रेनबो स्टाईल थ्रो पाहायला मिळालाय। हा थ्रो फ्लॅट येणं गरजेचं होतं, तरच तुम्हाला रनआउटची संधी प्राप्त झाली असती। दोन चेंडू 4 धावा। ओहो, इथे पहा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलेला आहे आणि पंचांचा इशारा लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव येईल। 3 चेंडू, धावसंख्या सजलेली आहे 5 या आकड्यावरती। चला या पुढील सामना ज्या 2 संघांचा आहे त्यांना देखील आम्ही सांगतो नाणेफेक करून घ्यायची आपण। लक्ष्मण 11 जांभूर आणि श्री पावनादेवी स्पोर्ट्स विरळे, क्षमा करा, भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे। आणि यावेळेस डाऊन द लेग, पंचांचा इशारा, वाईड बॉल। अजय स्ट्राइक वरती आहे, नजरा रोखल्या गेल्यात अजयकडे, कारण एकाच मॅच मध्ये 4 षटकार मारल्यावरती प्लेयर ऑफ द सिरीज झालाय। सलग 3 षटकारांचा देखील इथे बादशाह तो ठरलेला आहे, तो अजय स्ट्राइक वरती आता। आणि यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी केली जाते, पहा सातत्याने यॉर्करचा मारा इथे केला जातोय आणि आपल्या संघासाठी तन मन धन संपूर्णपणे समर्पण क्षेत्ररक्षकांच्या मार्फत देखील केलं जात आहे। चेंडू अडवलाय, पुन्हा एकदा दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पाहायला मिळत आहेत। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि यावेळेस देखील वाईड आहे। 7 धावा धावफलकावरती आहेत। चला 2 चेंडू शिल्लक।
थोडं स्पीडअप घ्या. 9 रन, 9 धावा. याही वेळेस टॅप केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे जवळपास. रनआउटची संधी आहे मात्र सुखरूप पोहोचलेला इथे आपल्या घरट्यामध्ये अजय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पहा प्रेशर आहे सेमीफायनलचा. जो जिंकेल तो मात्र डबल डिजिट मध्ये प्राइज मारेल. मोटा प्रहार आलाय. हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. अरे हार जाओ जिंदगी में चाहे सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. आपल्या संघासाठी ती उम्मीद जिवंत ठेवलेली या खेळाडूने. याचं नाव आहे सुमित. शेवटच्या चेंडूवर लगावलेला प्रहार आणि 16 धावा तब्बल षटकामध्ये म्हणजेच 17 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी यावेळेस. आता मात्र रामवाडी शित्तूर या संघाला. चला ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर संघ फलंदाज पाठवा. दुसऱ्या बाजूला विनंती असेल नवलाई भराडी विठ्ठलाई स्पोर्ट्स रेटरे संघ क्षेत्ररक्षण लवकरात लवकर आपण लगावून घ्यायचं आहे. तसेच नाणेफेकीसाठी आम्ही बोलवतो दोन्ही संघांना. लक्ष्मण 11 जांभूर. येस द न्यूज फ्रॉम द सेंटर. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे won the toss and elected to bat first. चला थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो. थोडंसं धावत पळत बाहेर या. अंधार पडत चाललाय. चला स्पीडअप घ्या. 6 चेंडू 17ची आवश्यकता आहे. विनंती आहे कृपया फलंदाजी करणारा संघ आपण फार वेळ घेताय मित्रांनो. पुढच्या 10 सेकंदांमध्ये आपले फलंदाज पोहोचणं गरजेचं आहे नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. नितीन सर कृपया सहकार्य करा. पहा चला फलंदाज का जात नाहीयेत मैदानामध्ये. अडचण काय आहे सँडी सर प्लीज. संदीप आणि विनोद ही जोडी चाललेली आहे मैदानात. 6 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. संदीप आणि विनोद दोघ्या सख्या भावांना इथे मैदानात उतरवलं जात आहे. पहा गुलाल उडाला ना मित्रांनो तर आज घरामध्ये संध्याकाळी पार्टी आहे. पुरणपोळीचं जेवण आहे. 6 चेंडू 17. येस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अजय आहे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू इथे मात्र पायांचा वेध घेतो. रनआउटची संधी आहे. काय घडलं. अपील जोरदार आहे आणि पंचांनी कळवलेला आहे फलंदाज सुखरूप पोहोचलेत म्हणजे 1 धाव असेल. संदीप यांनी ही 1 धाव घेतलेली आहे आणि आता 5 चेंडू शिल्लक 16 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप घ्या. ओहो डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा अजय पाटील पहा काय गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र फलंदाजांना 4ही मुंड्या चित केलंय. फलंदाजांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केलाय. प्रश्नचिन्ह उभं केलंय आणि आता चेंडू दिसत नाहीये तर समोर प्रश्नचिन्ह दिसतंय अजय नावाचं. 4 चेंडू शिल्लक 16 धावांची गरज आहे. अजय पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने एक्सलंट शॉट पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. पाहूया शर्यत लागली आणि चेंडूने यावेळेस मात्र शर्यत जिंकलेली आहे. जीत उन्हीं को मिलती है दोस्तों जिनके बाजुओं में जान होती है. अरे हो सपनों से कुछ नहीं होता जनाब हौसलों से ही उड़ान होती है.
चौकार आलेला, या चौकाराने पुन्हा एकदा स्वप्न जिवंत केलंय आपल्या संघाला मोठ्या ट्रॉफीपर्यंत घेऊन जाण्याचं, आपल्या संघाला पहिल्या पारितोषिकापर्यंत घेऊन जाण्याचं. मात्र पाहूया हे स्वप्न सत्यामध्ये उतरतंय का. 4 धावा आल्यात, 3 चेंडू 5 धावा धावफलकावरती आहेत, अजून 3 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज. अजयचा हा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक सुनील चेंडूच्या खाली, मात्र सुनीलच्या डोक्याच्या वरून बिग 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 मॅक्सिमम षटकार. 2 चेंडू 6 धावा आहेत. 2 चेंडू 6ची गरज आहे. अजयला दोन्हीच्या दोन्ही चेंडू अचूक टप्प्यावर टाकणं फार गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना, विनोद अक्षरशः अंधारामध्ये जणू इथे आकाशामध्ये सूर्याला पुन्हा गवसणी घालतोय की काय, अशी फलंदाजी त्याच्या मार्फत होतीये. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. चला विनंती आहे, फार वेळ खर्च करू नका. यावेळेस टॅप केलाय, गॅप मध्ये चेंडू आहे, पहिली धाव पूर्ण केली जाते. फॉरवर्ड रिजन मध्ये खेळाडू धावत धावत आलाय, चेंडू उचललाय सुनीलने, तर फेकी केलेली आहे. अपील जोरदार झालेली आहे, पंचांचं बोट आकाशामध्ये. आता मात्र या मॅचला वेगळी कलाटणी या विकेटने दिलेले. पहा फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस सामना, इथे षटकारच मारावा लागेल, अन्यथा ओव्हरथ्रोने चौकार घ्यावा लागेल. काय घडतंय पाहूया, काय बिघडतंय पाहूया. कोणता संघ जाईल फायनल मध्ये आणि कोणत्या संघाचा संपेल प्रवास. पाहूया कोणाला मिळेल इथे विजयाचा गुलाल आणि कोणाला मिळेल इथे पराभवाचा सहवास. नवीन फलंदाज तुषार. चला तुषार, थोडं धावत पळत जा, अंधार पडतोय. आणि सेन्सिबल डिसिजन पाहायला मिळालं सर. भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. कारण माहिती आहे आता जसं जसं एक एक क्षण पुढे जातोय ना, एका एका क्षणासोबत मैदानामध्ये जी ब्राईटनेस आहे ना ती कमी होतीये आणि डार्कनेस वाढते. निश्चितपणे नाईट मोड ऑन झालाय आता सर. चला विनंती आहे तुषार, लवकर सुरुवात करा. काय 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 निर्मिती क्रिएशनचे ओनर राम पाटील साहेब यांच्याकडून जर तुषारने या चेंडूवर षटकार लगावला तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं गेलेलं आहे. 1 चेंडू 5 धावा, चित्तथरारक सामना. ओहो, उडवायचा प्रयत्न केलाय, मात्र काय घडलाय इथे. संघ पोहोचला आहे फायनलला, विजय संपादित केलाय अजय अँड कंपनीने. चला मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. विनंती आहे मैदान रिकामं करा, जल्लोष करण्यात फार वेळ वाया घालू नका. नवीन टीम मैदानात आलेली आहे. जाऊया पुन्हा एकदा. नितीन दादा किती मॅचची, किती 6 बॉल. ओके येस, हा देखील सामना एका ओव्हरचा म्हणजे 6 चेंडूंचा असेल. आणि जाऊया पुन्हा